नमस्कार श्रोतेहो. आज आपण प्रसिद्ध ग्रामीण कथाकार अंबादास केदार यांच्याशी संवाद साधणार आहोत. साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या 5व्या भागामध्ये उदगीर तालुक्यातील देऊळवाडी या गावाचे रहिवासी अंबादास केदार यांच्याशी आपण काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक कथाकार कथा लिहित असतात, परंतु सगळ्यांनाच कथाकथन करता येते असं नाही. कथाकथन करणारे लेखक किंवा कथाकार यांची संख्या फार कमी आहे. काही कथाकारांची कथा असतील किंवा त्यांच्या कथा दर्जेदार असतात, अतिशय प्रभावी असतात, परंतु ते कथाकार स्वतःची कथाकथनाच्या माध्यमातून ते सादर करू शकत नाहीत. परंतु आपल्या या 5व्या भागामध्ये जे आज उपस्थित आहेत अंबादास केदार यांनी वेगवेगळ्या संमेलनामध्ये, मराठवाडा साहित्य संमेलन आहे, विदर्भ साहित्य संघ, शिक्षक साहित्य संघ, समतावादी साहित्य संमेलन, महाराष्ट्रातल्या विविध अशा संमेलनाच्या माध्यमातून कथाकथन अंबादास केदार यांनी केलेलं आहे. मुळात जेव्हा आपण ग्रामीण साहित्यिक म्हणत असतो, कारण ग्रामीण साहित्य लिहिणारे सुद्धा एक दोन प्रकारचे लोक आहेत. काही जणांना ग्रामीण भागाचा किंवा शेतकरी असेल, मजूरदार असेल किंवा वंचित लोक असतील यांचा काही फारसा अनुभव नसतो, परंतु ते त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये सहानुभूती असते आणि त्या सहानुभूतीतून ते लेखन करत असतात. परंतु अनेक असे साहित्यिक आहेत की ज्यांची नाळ, म्हणजे ते नोकरी करत असले तरी, दुसरा व्यवसाय करत असले तरी, ते मुळात शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं त्यांची नाळ ही शेतीशी, मातीशी घट्ट असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून सहानुभूतीतून लेखन अनेक लेखकांनी केलेलं आहे, परंतु अनुभूतीतून जे लेखन होत असते ते लेखन अधिक आपल्याला भावत असते आपल्या मनाला. म्हणून अंबादास केदार हे ग्रामीण कथाकार आहेत आणि त्यांचं जे साहित्य आहे एकूण आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जवळपास 4 कथासंग्रह अंबादास केदार यांच्या नावावर आहेत. त्यामध्ये येसकर नावाचा कथासंग्रह आहे, चिपाड आहे, चराट आहे, काकऱ्या नावाचा कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर नुकतंच त्यांचं एक पुस्तक आलेलं आहे, आत्मकथन, तारांबळ नावाचं आत्मकथन आलेलं आहे. आणि या आत्मकथनाच्या पहिल्याच परिच्छेदामध्ये एक अर्धा ओळीचा जो परिच्छेद आहे, त्या परिच्छेदामध्ये काही शब्द आलेले आहेत. उदाहरणार्थ, येळ होती अन म्या भाकऱ्या थापत समद्या कुंची पांघरून चवघी बहिणी बाजवर खेकाता हिसळून माईनं जेवाय बसलो. आता हे जे सगळे शब्द आहेत हे अस्सल ग्रामीण शब्द आहेत. कारण ग्रामीण कथा, ग्रामीण कविता, ग्रामीण साहित्य लिहित असताना काही लेखक हे ओढून ताणून लेखन करत असतात. परंतु अंबादास केदार यांचे जे काही कथासंग्रह आहेत किंवा त्यांच्या कथा वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अंबादास केदार यांनी अगदी सहजपणाने किंवा जे काही आपल्या पोटात आहे ते त्यांच्या ओठातून आणि लेखनीतून बाहेर पडलेलं आहे. आणि अस्सल हा शब्द आपण जेव्हा वापरत असतो, कारण सगळ्याच साहित्याला आपण अस्सल ग्रामीण साहित्य असं आपण म्हणत नाही, तर त्या पद्धतीची बोली त्या साहित्यामध्ये जर आलेली असेल, त्या कथेमध्ये आलेली असेल, तर त्याला आपण अस्सल साहित्य असं म्हणत असतो किंवा अस्सल कथा, अस्सल कविता असं म्हणत असतो की ज्याची नाळ कुठंतरी बोलीशी अशी जोडलेली असते. म्हणून ग्रामीण साहित्याच्या संदर्भातच अस्सल हा शब्द विशेष करून अधिक प्रमाणामध्ये वापरला जातो. म्हणून हे 4 कथासंग्रह
त्याचबरोबर त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. जेव्हा किल्लारी किंवा लातूर जिल्ह्यामध्ये भूकंप झाला, त्या भूकंपावर आधारित त्यांनी भूकंपाच्या आठवणी नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. ग्राम स्वच्छतेशी निगडीत वाटा विकासाच्या नावाचा ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे. एक चरित्र त्यांच्या नावावर आहे, सांडोळकर दर्शन नावाचं. आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये त्यांचं जे काही लेखन आहे होणारं, त्यामध्ये त्यांची एक कादंबरी येणार आहे की पोटऱ्यातलं कणीस. आणि त्याचबरोबर दुसरा एक कथासंग्रह त्यांचा येणार आहे, उत्तर करी नावाचा कथासंग्रह. तर एकंदरीत अनेक वर्तपत्रातून, आकाशवाणी केंद्रावरून सुद्धा त्यांचं सादरीकरण झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या, मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. आणि सगळ्यात जो महत्वाचा पुरस्कार आहे, महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नाशिकचा बाबुराव बागुल उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार अंबादास केदार यांच्या पुस्तकाला मिळालेला आहे. त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, कवी नारायण सुर्वे वाङ्मय पुरस्कार, किंवा दीनमित्र मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार, भी.ग. रोहमारे उत्कृष्ट ग्रामीण साहित्य पुरस्कार कोपरगाव, अशा अनेक पुरस्कारांनी रामदास केदार यांचा सन्मान झालेला आहे. श्रोतेहो, सीमा भागातलं किंवा मराठवाड्यातलं ग्रामीण साहित्य किंवा मराठवाड्यातली बोली भाषा हे जर आपल्याला पाहायचं असेल, त्याचा जर अभ्यास करायचा असेल, तर आपण नक्कीच अंबादास केदार यांच्या कथा आपण वाचल्या पाहिजेत. आणि त्या कथेमध्ये तुम्हाला जागोजागी प्रत्येक पानावर मराठवाडी बोली काय असते त्याची प्रचिती या ठिकाणी यायला लागते. म्हणून अनेकदा असं होत असतं की आपण बोलीचा अभ्यास करत असताना अनेकांशी आपण चर्चा करत असतो, चर्चा केली पाहिजे, काही पुस्तकही आपण पाहत असतो, परंतु आपल्या आजूबाजूला अशी काही व्यक्ती आहेत की त्यांच्या त्या लेखनामध्ये एक प्रकारे जिवंतपणा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून जसं संतांनी म्हटलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, अशी अवस्था अनेकदा आपली झालेली आहे. अनेक अशी माणसं आहेत की आपल्या अवतीभोवती असतात आणि त्यांचं अतिशय दर्जेदार कसदार लेखन असतं. आणि अशाच पद्धतीनं एक दर्जेदार लेखन करणारे सहजपणे, परंतु ज्यांच्या कथेमध्ये एक प्रवाहीपणा आहे किंवा अतिशय प्रभावीपणे त्या कथा ऐकत असताना आपल्याला वाटते की खरंच या सगळ्या कथा किंवा या कथेतली जी पात्र आहे ती कुठंतरी आपल्या आजूबाजूला आपण पाहिलेली आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून अशा एका ताकदीचा कथाकार म्हणून आपण अंबादास केदार यांच्याकडे पाहतो. आपण आजच्या या भागामध्ये पहिल्या भागात थोडक्यात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि नंतर तुम्हाला ते त्यांची एक कथेचं सादरीकरण देखील करणार आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. सर, जेव्हा ही कथा लेखनाची जी तुमच्या कथासंग्रहाची जी शीर्षकं आहेत, येस्कर आहे, चिपाड आहे, चराट आहे, या शीर्षकामध्येच, कारण तुम्ही ग्रामीण साहित्यिक आहात हे खरं तर सांगण्याची सुद्धा गरज नाही, तुमच्या पुस्तकाची शीर्षकं जे वाचतील तेव्हा त्यांच्या लक्षात येते की ग्रामीण साहित्यिक आहेत अंबादास केदार. हो, बरोबर. तर एकंदरीत तुम्ही इतर 2-3 पुस्तकं लिहिलेली आहात, परंतु तुमची जी ओळख आहे ती ग्रामीण कथाकार म्हणूनच आहे. तर नेमकं आपण कथा लेखनाला सुरुवात केव्हा केला आणि आपल्या लेखनामागची प्रेरणा काय सांगाल आपण? तर मुळात मी ग्रामीण भागामध्येच राहत असल्यामुळे आणि माझं प्राथमिक शिक्षण सुद्धा ग्रामीण भागामध्ये झालं असल्या कारणाने आणि माध्यमिक शिक्षण सुद्धा ग्रामीण भागामध्ये खेडेगावामध्ये झालं असल्या कारणाने मला ग्रामीण भागामधलं जे जीवन आहे ते जीवन मला जवळून बघता आलं, पाहता आलं. आणि मग ग्रामीण भागामध्येच असल्या कारणानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामधले जे जीवन आहे, संघर्ष आहे, त्यांच्या व्यथा वेदना ज्या आहेत त्या मला अनुभवता आल्या. आणि मग हळूहळू मग प्राथमिक माध्यमिक
असं शिक्षण घेत असताना जेव्हा मी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये 1987 मी प्रवेश घेतला आणि तिथून हळूहळू अनेक साहित्यिक यांचं साहित्य मला वाचायला मिळालं. मग त्याच्यामध्ये व्यंकटेश माडगुळकर असो, म्हणजे उदयगिरी महाविद्यालयामध्ये म्हणजे BA झाला का MA झाला? नाही, उदयगिरी महाविद्यालयामध्ये 11वी ते MA फर्स्ट मराठी विषयावर माझं त्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये मी शिकत असताना मला ग्रंथ काय असतात, पुस्तक काय असतं, लेखक काय असतो त्यांची माहिती मला नव्हती. परंतु जेव्हा मी महाविद्यालयामध्ये प्रवेश केला आणि मग मी हळूहळू अभ्यासाच्या निमित्ताने मी ग्रंथालयामध्ये जायला लागलो आणि त्या ठिकाणी मग व्यंकटेश माडगुळकर असो, शंकर पाटील असो, भास्कर चंदनशिव असो, यांच्या रारम बोराडे सर असो, यांच्या कथा मी आवडीनं वाचायच्या. कारण ते ग्रामीण लेखक होते, ग्रामीण मातीशी त्यांची घट्ट अशी नाळ जोडलेली होती. आणि मीही ग्रामीण भागामध्ये जन्म घेतला असल्या कारणाने मलाही त्यांची आवड निर्माण झाली, ओढ निर्माण झाली आणि त्यातून मी त्यांचं साहित्य वाचायला लागलो, त्यांच्या कथा वाचायला लागलो. भास्कर चंदनशिवांचं जांभूळ ढो असो किंवा अंगरमाती असो, मरणकळा असो, किंवा व्यंकटेश माडगुळकरांच्या गावाकडच्या गोष्टी असो, बनगरवाडी असो, मानदेशी माणसं असो किंवा वावटळ कादंबरी असो, हे मी जेव्हा वाचायला लागलो, किंवा रारम बोराड्यांची मळणी असो, नातीगोती असो किंवा बुरी बावळी असो, आमदार सौभाग्यवाते किंवा पाचोळा असो, जेव्हा मी हे वाचायला लागलो तेव्हा मला असं वाटायला लागलं की हे जे सगळं उभा केलेलं जे जीवन आहे, हे जीवन माझ्याही गावामध्ये असं घडलेलं जीवन आहे. म्हणजे आपणही त्या पद्धतीनं लेखन आपण करू शकतो असा आत्मविश्वास मला त्यांच्या साहित्यातून निर्माण झाला, कथा वाचल्यामुळं. म्हणजे एकंदरीत त्यांच्या कथा वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलं की ह्या माझ्याच माणसाच्या कथा आहेत, माझ्याच ग्रामीण भागामधल्या जीवनांच्या त्या वास्तववादी कथा आहेत. म्हणजे आपणही लिहिलं पाहिजे, लिहितं झालं पाहिजे असं मला वाटलं आणि मी हळूहळू कथा लिहायला सुरुवात केली. पहिली कथा आपली म्हणजे, आणि मग त्या काळामध्ये पहिली कथा मी धुरा नावाची पहिली कथा लिहिली. शेतातला धुरा नावाची मी कथा लिहायला सुरुवात केली. आणि मग कथा लिहित असताना मग त्याला कथा सादरीकरणाची सुद्धा मला खरं त्या अर्थानं आवड होती आणि मला कथा सादरीकरण करावं असं मला वाटत होतं आणि मला स्टेज मिळत नव्हतं. आणि मग मी ज्यावेळेस हवी कॉलेजमध्ये स्नेह संमेलनाच्या निमित्ताने गेलो होतो आणि स्नेह संमेलनाच्या निमित्ताने गेला असताना मला त्या ठिकाणी डॉक्टर प्राचार्य नाते सरांनी त्या ठिकाणी मला संधी दिली कथाकथन करण्याची, पहिली संधी त्यांची. आणि त्या ठिकाणी मी धुरा नावाची कथा सादर केली स्नेह संमेलनामध्ये. आणि स्नेह संमेलन तुम्ही कुठल्या वर्गात होता तेव्हा? मी तेव्हा BA फर्स्ट इयरला होतो. मी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये होतो. आणि मी या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने हवी कॉलेजमध्ये आलो होतो आणि माझी आणि सरांची थोडीशी ओळख होती आणि त्यामुळे त्यांनी मला संधी दिली आणि त्या ठिकाणी धुरा नावाची कथा मी त्या ठिकाणी सादर केली आणि ती खूप आवडली सरांना सुद्धा. कथाकथन झाल्यानंतर सरांनी मला जवळ बोलावून घेतलं, माझ्या पाठीवरून त्यांनी हात फिरवला आणि माझी परिस्थिती मी त्यांना सांगितली आणि सरांनी मला त्याच काळामध्ये सांगलीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं सांगलीला, आणि सांगलीला जाण्यासाठी मला सांगितलं आणि मी खाली मान घालून उभा टाकलो सरांच्या समोर की सर मला त्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे नाहीत, मी जाऊ शकत नाही. आणि सरांनी मला 1000 रुपये त्या काळामध्ये मला दिले. 1000 रुपये, 900 रुपये काहीतरी वरी होते, म्हणजे साधारणतः 1000 रुपये त्यांनी मला काढून दिले आणि मी साहित्य संमेलन
त्या ठिकाणी अटेंड केलं, सांगलीला गेलं. अखिल भारतीय मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य, ते पहिलं माझं साहित्य संमेलन अखिल भारतीय. आता हे आणि तिथून खऱ्या अर्थानं मग मला गोडी लागली आणि मी तिथून लिहायला सुरुवात केलो. आता आपली तुम्ही जेव्हा कथा लिहित असताना म्हणजे नेमकं आपण याच विषयावर कथा लिहिलं पाहिजे असं तुम्हाला केव्हा वाटते? आणि दुसरं त्याला जोडून जो प्रश्न आहे की एखादी कथा लिहित असताना बसल्यानंतर ती कथा पूर्ण करता का अनेकदा बसावं लागतं तुम्हाला कथा बरोबर आहे, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. की खरं तर मी सर अगोदर तुम्हाला मी सांगितलं की मी ग्रामीण भागामधला राहणारा आहे आणि ग्रामीण भागामध्ये राहणारा असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये काय आहे, त्याचे धागेदोरे काय आहेत, म्हणजे खरं वास्तव काय आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये वास्तवतेचा धागा पकडून मी माझ्या कथा लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी तर शहरी भागामध्ये राहतच नव्हतो, म्हणजे शहरी भागात राहत नसल्या कारणानं मला शहरी भागामधलं जे वातावरण होतं ते वातावरण मला मान्य नव्हतं माझ्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून मला लिहायचं का वाटलं, ग्रामीण भागामध्ये असल्या कारणानं ग्रामीण भागामध्ये मी डोळ्यानं पाहिलेलं जे चित्र होतं, अनुभवलेलं होतं, मग संघर्ष असो किंवा एखादी शेतकरी असो, शेतकऱ्याचं जीवन असो, आत्महत्या असो किंवा स्त्रीवरून हत्येचा सुद्धा प्रश्न असो, अंधश्रद्धेवरचा प्रश्न असो, म्हणजे चालीरीती रूढी परंपरा मी प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलेल्या होत्या, पाहिलेल्या होत्या. आणि मला असं वाटलं की आपण याच्यावर काहीतरी लिहायला पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून मी ग्रामीण कथा लिहायला सुरुवात केली. तर कारण तुम्ही केवळ कथाकार नाही म्हणजे लेखक नाही तर तुम्ही कथाकथन सुद्धा करता. हो. तर त्या अनुषंगानं मला एक असं विचारायचं आहे की जसं एखादी कविता गेय स्वरूपामध्ये जेव्हा मंचावर सादर करावी लागते तेव्हा ती कविता पण तशी असावी लागते. हो, कारण बरोबर आहे. सगळ्याच कविता आपण गेय स्वरूपामध्ये सादर करू शकत नाही. बरोबर आहे. तर तसं कथेचं आहे का की एखादी कथा आहे, कारण सगळ्याच कथाकथनाच्या माध्यमातून आपण सादर करू शकतो का? नेमकं मग सादरीकरणासाठी कथाकथन करण्यासाठी म्हणून नेमक्या कोणत्या कथा असाव्या लागतात किंवा कथेचा एक जो साचा असतो तो काही त्याचा वेगळा असावा लागतो का, किंवा सगळ्याच कथा आपण कथाकथनाच्या माध्यमातून सादरीकरण करू शकतो? हो, बरोबर आहे, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. तर मला वाटतं सगळ्याच कथा हे आपल्याला सादरीकरण करता येत नाही. त्याचा असं आहे की काही कथा लिहित असताना काही दीर्घ कथा, काही लघु कथा लिहिल्या जातात. मग सादरीकरण करत असताना दीर्घ कथेचा या ठिकाणी विचार केला जात नाही. बरोबर. कारण दीर्घ कथा ही पालाळीत होते, त्याच्या पाठीमागचं ते एक कारण आहे. आणि पालाळीत कथा ही कथा पडते सादर करत असताना. म्हणजे आपणाला जे सांगायचं आहे मग त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठपणा आला पाहिजे. त्याच्यानंतर परिवर्तनवादी विचार सुद्धा मांडणाऱ्या काही कथा असल्या पाहिजेत. की परिवर्तनवादी विचार जर आपण मांडायला सुरुवात केलो तर ते पटकून लक्षात येतं. आणि परिवर्तनवादी विचार मांडत असताना ती दीर्घ कथा असू नये सादर करत असताना. सर्वसाधारणपणे एखाद्या अर्ध्या तासामध्ये ती कथा, हा नाही सर, अर्धा तास तरी जास्त झाला तरी 15 ते 20, 12 ते 16, 17 मिनिट त्या काळामध्ये ती कथा संपली पाहिजे. कथा करत असताना संपली पाहिजे. आणि वास्तवाला धरून जर आपण वास्तवाला धरून जर समजा कथाकथन केलो छोटी तर ती कथा अधिक परिणामकारक होते. सगळ्याच कथा आपल्याला सादरीकरण करता येत नाहीत, त्या पाठीमागचं असं कारण. तर श्रोते हो, मराठीमध्ये आपण पाहतो की पु ल देशपांडे असतील किंवा द मा मिरासदार ज्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. अलीकडे अनेक नवीन कथाकारही आपापल्या पद्धतीनं सादरीकरण करत आहेत. स्वतःची कथा जेव्हा आपल्याला सादर करायचंय मंचावर जाऊन तेव्हा त्यासाठी एक कौशल्य सादरीकरणाचं असावं लागतंय. कारण कथेमध्ये अनेक पात्र असतात
आणि ते सगळे पात्र त्या कथाकाराला निभावावी लागतात, हो, हुबेहूब. वटवावी लागतात. हो, तर खरं तर जितकं कथा लिहिणं अवघड आहे त्याहीपेक्षा कथेचं सादरीकरण करणं फार अवघड आहे. हो, कारण आपण जेव्हा कथा लिहितो तेव्हा कथा लिहिल्यानंतर त्याचा वाचक जो असतो तो वाचक कथा वाचतो आणि आपल्याला लागलीच तो प्रतिक्रिया देत नाही. आपली कधी भेट झाली तर तो प्रतिक्रिया देईल, कधी तो एखादं पत्र पाठवून प्रतिक्रिया देईल, कधी त्याला कथा आवडलेली असते वाचत असताना पण तो प्रतिक्रिया देणारही नाही. परंतु जेव्हा कथा आपण सादर करतो सादरीकरणाच्या माध्यमातून तेव्हा तिथेच आपल्याला आपली प्रतिक्रिया मिळत असते श्रोत्याकडून. हो, कारण आपल्या समोर श्रोते असतात. असतात. म्हणून प्रभावी कथाकथन करण्यासाठी त्या पद्धतीचं एक कौशल्य असावं लागतं. आणि आवाजाची जी चढ उतार आहे ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. देहबोली सुद्धा तितकीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे कथाकथन करत असताना अनेकदा अशी गडबड होत असते की कधी कधी त्या श्रोत्यांना आपला जो उच्चार आहे, शब्दांचा उच्चार आपण करत असतो तेव्हा कधी कधी अनेक कथाकारांचा उच्चार असा स्पष्ट होत नाही. बरोबर आहे. म्हणून आणि त्याचबरोबर पाठांतर सुद्धा असावं लागतो एखादी कथा. कारण बाकीचं व्याख्यान देत असताना आपण डायसवर काही मुद्दे ठेवून वगैरे आपण व्याख्यान देऊ शकतो, पण कथाकथनाला तसं चालत नाही. बरोबर. कथाकथनाला आपल्याला ती कथा ही पाठच असावी लागते आणि त्या पद्धतीनं ती सादरीकरण सुद्धा करावी लागते. तर अंबादास केदार यांनी अनेक वेगवेगळ्या संमेलनाच्या मंचावरून आपली कथा त्यांनी सादर केलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी त्यांची एक छोटीशी कथा आपण ऐकणार आहोत. म्हणण्यापेक्षा त्यांनी त्या कथेचं सादरीकरण साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाच्या 5व्या भागामध्ये ते करणार आहेत. यापूर्वी जे काही 3-4 कार्यक्रम आपले झालेले आहेत त्यामध्ये सगळे कवी होते, परंतु कथाकथन करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. म्हणून कथाकथन कशा पद्धतीने केली जाते, कारण जे लोक संमेलनाला जात असतात, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात, त्यांना माहीत असते. परंतु अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, महाविद्यालयात शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना ते कथाकथन काय असते, बरोबर, काही गोष्ट सांगितली जाते का नेमकं काय आहे हे अजून त्यांना माहीत नाही. म्हणून प्रत्यक्ष जर या ठिकाणी आपण एखादी आपली छोटीशी कथा ज्या पद्धतीने तुम्ही श्रोत्यासमोर मंचावर सादर करता आणि त्याच पद्धतीने जर साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमामध्ये जर आपण सादर केलात आपली एक कथा, तर निश्चितच सर्व श्रोते किंवा विद्यार्थी यांनाही ते ऐकता येईल आणि त्यांच्याही लक्षात येईल की कथाकथन हे अशा पद्धतीचं असू असते. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपली एखादी कथा आमच्या श्रोत्यांसाठी सादर करावी. आपली कथा संपल्यानंतर मग आपण थांबणार आहोत. आपण या उपक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी आभार मानतो आणि यानंतर मग आपल्याला आपली कथा या ठिकाणी सादर करायची आहे. धन्यवाद. धन्यवाद. माझ्या कथेचं नाव आहे अजून माझ्या पोरानं. अजून माझ्या पोरानं. दिवस सुखीचे होते आणि जिकडे तिकडे कामाचा रेटा चालू होता. रातभर झाडावर झोपलेली पाखरं सकाळी उठून आकाशात पसरावी तशी सगळी माणसं कामाला पसरू लागली होती. वरचे दिवस अंगावर वज टाकीत होता. मुंग्याची सरद लागावी तसं पानवंताला पाणी आणण्यासाठी बायाची सरदी लागली होती आणि गायी पांदीला दिसत होत्या. आणि वरल्या वाड्यामध्ये वच्याबाई मोरून पडली होती आणि तिची सून ऊर बडू बडू रडत होती. आणि माझी सासू मला सोडून गेली की माय माय. आणि माझ्या सासून मला कधी दुःख दिले नाही की माय माय. लहान लहान पोरं मारुतीच्या देवळाकडे खेळायला जात होती तर कोणी कुंचीचा घोमटा पांघरून उन्हाच्या तिरवीला बसत होती. अशा टायमाला सटाच्या मऱ्या हातामध्ये चराट घेऊन पाटलाच्या इथं कामालाच होता. तसा मऱ्या सालगडी म्हणूनच पाटलाच्या इथं कामाला होता.
मऱ्याचा भोळा स्वभाव, आणि त्या भोळ्या स्वभावाकडे बघून त्याला लहान लहान पोरं चिडीत होती. होय होय तेव का रे मर्या, होय होय तेव का रे मर्या, होय होय तेव का रे मर्या, झिंक चिक तेव का रे मर्या, होय होय तेव का रे मर्या. मर्या काहीच न बोलता पाटलाची इथं आला. हातातला चरा त्यानं वसरीवरच्या पायरीवर ठेवलं आणि मर्या खुटीची डाल काढायला निघाला. मर्या खुटीची डाल काढतोय तोवर पाटील म्हणाला, मर्या एवढा का उशीर? उशीर झाला मालक. पैसे काय फुगट आहेत होईल एवढा उशीर करायला? आ काम का तुझा बायून करणार आहे का? मर्याच्या डोसक्याला लागल्यागत झालं. मर्या मटकून खाली बसला. थोड्या वेळाने कसं तरी स्वतःला सावरला. तो उठला, पुन्हा खुटीची डाल काढायला गेला. खुटीची डाल त्याने खाली घेतली. उशीरवर ठेवलेलं चराट त्याने डालीमध्ये टाकलं आणि मर्या शेताकडे जायला निघाला. मर्या शेताकडे जात असताना पाटलाची बायको समोर आली आणि पाटलाला म्हणाली, आव त्याला भागत घेऊन जा म्हणा लगेच. पुन्हा येणं जाणं तरी कशाला, तेवढंच काम होईल शेतामध्ये. एवढं म्हणून पाटलाची बायको घरामध्ये गेली. हातावर 2 भाकरी आणल्या आणि मर्याच्या समोर पुढं करीत ती त्याला म्हणाली, अरे मर्या, पाटील काय म्हणते ते ध्यानात धरशील का नीट? आ एवढा उशीर केल्यावर कामाचं कसं व्हायचं र? डोसक्याचा तडक मर्यानं सोडला. पाटलीने आणलेल्या भाकरी हातात घेतला आणि मर्या शेताकडे निघाला. मर्क बैल चलावं तसा मर्या शेताकडे निघाला. रोजचा ओळखीचा वाटणारा रस्ता त्याला कसा तरीच वाटत होता. मर्या शेतात गेला. डोसक्याची डाल त्यानं खाली ठेवली. तडपात बांधून आणलेली भाकर लिंबाच्या फाट्याला बांधला आणि मर्या वावरात निघाला. सार वावर त्यानं पालतं घातलं आणि एका बांधावर येऊन बसला. बांधावरून बसल्याबरोबर त्याला नाही नाही ते आठवायला लागलं. अनेक विचार त्याच्या डोक्यात घोळायला लागले. थोडासाच उशीर झाला तर मला पाटील बोलायला लागतात, मला लोकांचं बोलून घ्यावं लागतंय. आता एवढा सारच मी नोकरी करणार. याच्या पुढे मागून खालू तरी मला चालेल, पण नोकरी करायची नाही. असे कितीतरी विचार मर्याच्या डोक्यात येत होते. असं मर्या विचार करत बसला होता तर समोरून कोणीतरी येत असलेलं त्याला दिसलं. अरे मर्या, हाका मारून मारून घशाला कोरड पडली की र? तसा मर्या समोर झाला. गिन्याबाईच्या शिरपून खांद्यावरचं फावडं त्यानं मर्याच्या हातामध्ये दिलं आणि मर्याला म्हणाला, हे बघ, तुझ्या मालकाने फावडं दिलंय आणि गुडासाठी चांगली जागा करायला सांगितलंय. हातातलं फावडं मर्याच्या हातामध्ये शिरपू दिला आणि आपल्या शेताकडे निघून गेला. मर्यानं अगोदरच वावर पालतं घालून जागा हिरून ठेवली होती. मर्या पाला पाचोळा दगड गोटा बाजूला सारून गुडासाठी जागा नीट करत होता. तेवढ्यामध्ये गावाकडून बाया येत असताना मर्याला दिसल्या. आता बाया म्हणल्यावर गुन्हा नाही येतात का? अजिबात गुन्हा नाही येत. काही बाई बोलत येतात. त्याच्यामधली पर्यागाला बाजिंदी. जिथं तिथं गटल त्याला नाव घे म्हणायची, जिथं तिथं गटल कुणी गटल त्याला नाव घे म्हणायची. रस्त्याना असो, शेताकडे जाताना असो, पाणी भरताना असो, कुठं कट्ट्या वट्ट्यावर बसलेला असो, तिला एकच ना, फक्त नाव घ्यायचं. ठोकू बाजूने चलत होती. ए ठोकू, नाव घे की. आई माय, एका येळ आहे का माय नाव घ्यायची? येळ नावारी चिंदा खाली वरी असं कुठं राहते का? आई घे की ये माय. पर्यागानं लईच पिच्छा पुरवल्यावर मग ठोकू नाव घ्यायला गेली. आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात देवळीत देवळीत होती भरणी, भरणीत होता रवा. रव्याचा केला शिरा, शिऱ्यात खोबर घालते खिसून आणि तुकाराम पाटलाचं नाव घेते संडासरूम मध्ये बसून. आय 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 असलं नाव घेत्यात काय संडासात बसून नवऱ्याला असं म्हणतात काय? तू घे नाव ए माशोक पारू, घे नाव ए माशोक. घेतेच मग नाव. पारून नाव घ्यायला सुरुवात केली. महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेलपत्री वाहते वाकून.
सकाराम पाटलाचं नाव घेते, तुम्हा सर्वांचा मान टाकून आय 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 काय नादर नाव घेतलीस की असं काही बाई बोलत नाव घेत सगळ्या बाया वावरामध्ये आल्या आणि मर्याची नजर त्या बायाकडे गेली. ए बाय व्हा, ए बाय व्हा, इकडे या, इकडे इकडे या. लिंबाच्या झाडाला पसारा ठेवा, लिंबाच्या झाडाला पसारा. तशा सगळ्या बाया लिंबाच्या झाडाला आल्या, डोक्यावरचा पसारा त्याने खाली ठेवल्या, हातामध्ये इळा घेतल्या आणि कामाला सुरुवात केली. अर्ध वावर खोडून झालं आणि बाया जेवायला बसल्या. बायाचं जेवण झालं, बाया पुन्हा सपाटून कामाला लागल्या. अर्ध वावर खुडून झालं, दिवस मावळा गेला, बायांनी पसारा सावडल्या आणि बाया घराकडे निघाल्या. मर्यानं हातामध्ये इळा घेतला, बांधावर गेला, बांधावरच्या धुऱ्याची 4 पेंड्या वैरण कर 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 कापून घेतला, एक मोठा भारा बांधला आणि तोही घराकडे निघाला. आणि घराकडे निघत असताना इकडं पाटलाच्या घरचे सारखं पाटलाच्या घरी त्याची माय सारखे हेलपाटे घालत होती. मर्या आला की त्याला लवकर धाडून द्या असं म्हणत होती. मर्या घरी आला, डोसक्यावरचा भारा वशीरवरच्या पायरीच्या जवळ ठेवला आणि पायरीला असं पाठ देऊन टेका देऊन असं कडाडाडाडाडाडा हाड मोडला. तेवढ्यात पाटील त्याला म्हणाले, अरे मर्या बसलास कशाला, काम आटीप आणि जा घरला लवकर. मर्याला वाटलं आतापर्यंत मला काही पाटलाने असं म्हणले नव्हते, मग आज काय म्हणून जा म्हणाल्यात. आणि पाटील आणि काय म्हणून मला लवकर जा म्हणाला घराकडे. अरे तसं राह र, तुझी माय आलती आणि काय म्हणली मायनं, काय बी नाही म्हणायला. फकस मर्या आला की लवकर धाडून दे एवढंच म्हणाली. मर्यानं कामाला सुरुवात केली, मोठा भारा सोडला, बैलाच्या पुढे टाकला आणि मर्या घराकडे निघाला. अंधार बराच पडला होता आणि रात किड्यानी आपला सूर लावून धरला होता आणि वतलातले बारके बारके कुत्रे उगचच रडत होते, उगचच खेकसत होते. वरल्या वाड्यातले डांग्या कुत्र उगचच रडत होत. खाल्ल्या गल्लीतून डांगुरीचा आवाज ऐकत होता. आज गरम सभा आहे, लातूरचे साहेब लोक येणार आहेत आणि सर्वे मंडळी ग्रामपंचायतच्या पुढे जमाजे. डांग 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 चिक 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 डांग. बराच उशीर झाला होता. धुरपा 4 दिवस माहेरी गेली होती, ती ताबडतोब घरी आली. तिला बघून कसं तरीच मर्याला वाटलं. माय एका कोणत्यामध्ये हमसून हमसून रडत होती. मर्या धुरपा जवळ गेला, धुरपाला म्हणाला, धुरपे कवा आलीस. धुरपाला रडूच फुटलं, ती रडू लागली. अगं रडा काय झाले ते तर सांगशील. डोळ्याचा पदर तिनं बाजूला सारला आणि हळूच मर्याला म्हणाली, नवऱ्यानं घर इकले. काय म्हणून इकले. लागते की प्याला. जवळ कोणी सानी सरती माणसं नव्हती का, होती की. ते काय म्हणाले, ते काय म्हणतात, त्याच्यात देखत बोलची तर तुझं थोबाड फोडीन मला म्हणले. एक शेपुर्ड होतं दादा, त्या शेपुर्डाला मी दूर धरून असं बसले आणि मला म्हणले, तुला लय शेपुर्डाचा पुळका असेल तर तुझ्या माहेरला जा आणि आण तुझ्या भावाकडून पैसे. काय करू दादा, लेकराला पाष्टी मारले आणि इथं आले. मर्याचं जेवण झालं, पोटावर हात फिरीत मर्या पुन्हा धुरपाजवळ गेला आणि धुरपाला म्हणाला, धुरपे आणि काय दादा, तुला किती पैसे लागतील. 5-6 हजार लागतात दादा. भागल का तुझं तेवढ्यावर, भागी ते कसं तरी. मर्या तुटक्या बाजूवर झोपी गेला.
देवळीतला दिवा लईच बारीक झाला होता. सकाळ झाली आणि मर्या पाटलाकडे निघाला. पाठीवर वसिरीवर बसले होते पाटील. मर्या पाटलाजवळ गेला आणि पाटील, आशाला असं हाय बघा. अरे काय आशाला असं, नीट सांग की. थोडं पैशाचं काम होतं बघा. पैशाचं नाव काढल्याबरोबर जसं आभाळ गरजावं तसं पाटील मर्यावर गरजले. घंट्या घंट्याला पैसे मागायला त्याच्या बापाने ठेवल्यात होय रे. आ तसं नाही पाटील, आमच्या बहिणीचं आशाला असं झाले. अजून तेच पाटील, पैशाचं नाव काढलं की तुम्ही जवळ तवा आशाला असंच म्हणता. माझ्या अंगावरच येताव. तुम्ही पैसे काय फुकट देत नाही पाटील. तुमच्या इथे इळीवर रगत वाकावं लागते. काय म्हणलास रे ए रणकीच्या. वाघ चौथाळून अंगावर यावं तसं पाटील मर्याच्या अंगावर चौथाळून गेला आणि त्याच्या कमरेत लात घातली. मेलो मेलो. मर्या खाली पडला. पाटील नाही नाही तसले त्याला बोलत होते. मर्या खालून त्याला म्हणाला, पाटील तुमच्यासारख्याच्या वाट जावा म्हणजे कळतंय. काय म्हणालास रे ए. पुन्हा पाटलाने त्याच्या कमरेत लात घातला. मेलो मेलो. हा म्हणता म्हणता बातमी सगळ्या गावात पसरली. मर्याच्या माईलाही कळालं. मर्याची माय तिथं आली. पाटलाच्या पायाधरीत म्हणाली, पाटील माझ्या पोराला मारू नका. पाटील माझ्या पोराला मारू नका. तुमचा गोमूत खाते पाटील. माझ्या पोराचं काही चुकलं असलं तर मला वटीत घ्या पाटील, परीक माझ्या पोराला मारू नका. बाग मला या वस्तीमध्ये कोणी उलट बोललं नव्हतं. कसं बोलतंय बघ डांबरट. आपलं काही चुकलं नसताना मर्याला वाटलं आपली माय त्याचे पाय काय धरायला लागले. मायकडे बघत मर्या म्हणाला, माय सोड त्याचे पाय. ते काय देव लागून गेले का त्याचे पाय धरायला. हा बाग बाग कसं बोलतंय डांबरट. बाग लय धुरावलांड दिसतंय. पाटील माझ्या पोरानं धुरा ओलांडलं नाही पाटील. माझ्या पोरानं धुरा ओलांडलं नाही पाटील. अजून माझ्या पोरानं धुरा ओलांडलं नाही पाटील. अवसान गळून गेलेला मर्या पुन्हा उठला आणि पाटलाच्या तोंडाकडे बघत पैसे न घेता तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. तसाच माघारी फिरला. धन्यवाद.